खबर है पुणे से सटे पिंपरी चिंचवट शहर की, जहां पुलिस ने डकैती के विरोध दस्ते ने अवैध हथियार की तस्करी करने वाले गिरोह के खिलाफ बड़ी कार्रवाई को अंजाम दिया है। पुलिस ने कथित गिरोह के 3 सदस्यों को गिरफ्तार किया है, जिनके पास से 7 देसी कट्टा और 5 जिंदा कारतूस बरामद किए हैं। गिरफ्तार आरोपियों की पहचान 20 साल के अर्जुन भाऊराव सूर्यवंशी, 31 साल के तुषार नाथुराम बचके और 26 साल के कमल रामदास राठौर के रूप में हुई है। दरअसल पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि यह सभी आरोपी मार्कल गांव के इलाके से हथियार बेचने के लिए आने वाले हैं, जिसके बाद से उनके खिलाफ कार्रवाई की गई। फिलहाल पुलिस मामले की जांच कर रही है। आगामी लोकसभेच्या इलेक्शनच्या दृष्टीने शहरात हत्यार अग्निशस्त्र आल्याची माहिती मिळाल्याबरोबर आमची जी दरोडा विरोधी पथकाची टीम आहे यांचे देवकर, सावंत आणि वीर हे जे आमचे अंमलदार आहेत त्यांना बातमी मिळाली होती की बाबा एक सूर्यवंशी नावाचा इसम मरकळ गावात येणार आहे आणि तो सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडे अग्निशस्त्र आहेत। त्यानुसार आमच्या दरोडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्री बाळकृष्ण सावंत तसेच त्यांचे सहकारी PSI गोसावी यांनी त्यानुसार सापळा आयोजित केला। सदर सापळ्यात अर्जुन सूर्यवंशी नावाचा इसम मिळाला। त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याच्याकडून 2 गावठी पिस्टल व 2 कारतूस अशी जप्त करण्यात आली। त्यानुसार आळंदी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला व सदरचा गुन्हा आमच्या दरोडा विरोधी पथकाकडे तपासकामी घेण्यात आला। पुढे अधिक तपास करता सदर सूर्यवंशी यांनी भस्के नावाच्या इसमाकडून, जो की हत्यार विकतो म्हणजे हत्यार विकणार आहे, त्याच्याकडनं गावठी पिस्टल घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर व सूर्यवंशीकडनं अधिक जास्त तपास केला असता त्यांनी सांगितलं की बाबा मी त्या अजून 2 पिस्टल विकत घेतलेले आहेत आणि दुसरा गुन्हेगार जो बच्चे आहे या बच्चेकडे ते ठेवाय दिले ते। त्यानुसार आमच्या पथकाने बच्चेला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे इन्व्हेस्टिगेशन केले असता त्याच्याकडे 2 पिस्टल व 1 कारतूस मिळालं। मग हा जो भस्के जो आरोपी होता हा पारनेरच्या जेलमध्ये शिक्षा भोगत म्हणजे MCR मध्ये होता। मग त्याचा कोर्टाकडनं ताबा घेण्यात आला व ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून आणखी 2 पिस्टल गावठी पिस्टल आणि 1 कारतूस जप्त करण्यात आलं। तसेच त्याच्याकडनं माहिती मिळाली की त्यांनी अजून 1 पिस्टल हे राठोड नावाच्या इथल्याच इसमाला विकलेलं आहे। मग राठोडला ताब्यात घेतलं। राठोडकडनं 1 गावठी पिस्टल आणि 1 कारतूस मिळालेला आहे आणि आज रोजी भस्के आणि राठोड आमच्या ताब्यात आहेत। त्यांना आम्ही आता कोर्टात घेऊन जाणार आहेत। पुढील तपास चालू आहे। आता एकूण 7 पिस्टल आणि 5 कारतूस असं आतापर्यंत आमच्या पथकाने बाळकृष्ण सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसे माननीय CP साहेब श्री विनयकुमार चौबे साहेब, अप्पर आयुक्त श्री वसंत परदेश साहेब, तसेच आमचे DCP श्री डोईपुडे साहेब, तसेच आता आमचा जे चार्ज आहेत ते शिवाजीराव पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पथकाचे दरोडा विरोधी पथकाचे बाळकृष्ण सावंत पोलीस निरीक्षक व गोसावी व यांच्या टीमने सहकार्याने 7 पिस्टल आणि 4 कारतूस आता ह्या गुन्ह्यात जप्त केले आहेत। पुढील तपास चालू आहे। तसेच पूर्ण चालू वर्षभरात म्हणजे जानेवारी टू आत्तापर्यंत आमच्या या दरोडा विरोधी पथकाने अव्वल कामगिरी केली आहे। याच्यात 13 गावठी रिव्हॉल्वर जप्त केले आहेत। हे किती मुद्देमाल जप्त केलेला आहे।